बिहार निवडणुकांच्या तारखांची होणार घोषणा। सर्वच्या सर्व 243 जागांच्या तारखा होणार घोषित। रमी खेळण्याचे आरोप कोकाटेंनी फेटाळले। रोहित पवारांविरोधात बदनामी खटल्यात कोकाटेंची साक्ष नोंद। पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार। लाडकी बहीणमुळे यंदा आनंदाचा शिधा नाही। नुकसानग्रस्तांची ही दिवाळी गोड नाहीच। कमी कालावधीत शिधा वाटप करणं अवघड असल्याची चर्चा। कुख्यात निलेश घायवळचं कार्यालय सील। पुणे पोलिसांकडून कारवाई। शिवसेनेत येताच राजन तेली बरसले नितेश राणेंवर। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतलं कर्ज घोटाळं। नितेश राणेंमुळे राजन तेलींचा नितेश राणेंवर बँक घोटाळ्याचा आरोप। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटना दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी। नवी मुंबई विमानतळाचं 8 ऑक्टोबरला उद्घाटन। दार्जिलिंगमध्ये अतिवृष्टीचा प्रकोप। भूस्खलनामुळे 20 जणांचा मृत्यू, अनेक जखमी। काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात भूकंपाचा धक्का। 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती। मध्यरात्री 2:47 जाणवले धक्के। मुश्रीफ आणि बंटी पाटील दोस्तीमुळे राष्ट्रवादीत कुरबुरी। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष करणार भाजपात प्रवेश। माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील भाजपाच्या वाटेवर। हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। हळद, सोयाबीन, कापूस उद्ध्वस्त। पावसाचा केळीच्या पिकांनाही फटका। कार्तिकीची पूजा कुणाच्या हातून? मंदिर समितीने विचारला मुख्यमंत्र्यांना सवाल। विठोबाच्या पूजेचा वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात। भारतीय न्याय व्यवस्थेची नामुष्की। अनैतिक न्यायाधीशाची पाठराखण सुरूच। 2 आठवड्यात 2 न्यायाधीश बडतर्फ।